नमस्कार. मी प्राध्यापक सुहास पाटील. आज पेपरमध्ये सकाळी एक धक्कादायक बातमी वाचली की पंढरपूरमध्ये प्रसूतीच्या वेळी चुकीच्या रक्तगटाचा रक्तपुरवठा झाल्याने एका आढीव या गावच्या महिलेचा मृत्यू झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुग्णसेवा शासन एकीकडे 10 लाख रुपयापर्यंतचे मोफत रुग्णसेवा देण्याच्या विचारात आहे आणि त्याच अनुषंगाने एकीकडे चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट केल्यामुळे रुग्ण दगावण्याचे सुद्धा प्रमाण जास्त झालेलं आहे. या बातमीमधून जे रक्तपेढ्या आहेत तेथील टेक्निशियन जे काम करतात त्यांची गुणवत्ता तपासण्याची आज आवश्यकता निर्माण झालेली आहे. आपण बघितलं की आपलं एखादं पेशंट जर ॲडमिट असेल आणि नातेवाईकाला त्या पेशंटला रक्ताची गरज आहे असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर नातेवाईकांची मानसिकता दबावाखाली येते. त्याचं कारण काय की ब्लड बँकेत जाऊन रक्त आणणे आणि आपल्या पेशंटला ते रक्त देणे ही जबाबदारी नातेवाईकाची आहे, परंतु आपल्या पेशंटच्या नातेवाईकाचा रक्तगट आणि त्याच रक्तगटाची रक्तपिशवी आपल्याला मिळाली आहे का नाही, ते रक्त आपल्या पेशंटला मॅच होतं आहे का नाही याची संपूर्ण भीती आणि मनामध्ये त्याच्या संभ्रमावस्था सारखी होत राहते. शेवटी पेशंटचं ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टर बाहेर येऊन सांगतात ऑपरेशन थिएटरमधून की तुमचं पेशंट सुव्यवस्थित आहे, ऑपरेशन चांगलं झालं, त्याच वेळेस नातेवाईकाची सुटका होते. अशा वेळेस या रक्त साठवणूक पेढ्या आहेत यांच्या बाबतीतला हलगर्जीपणा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच रक्तपेढ्यांमध्ये होताना दिसून येतो. आणि म्हणून मी या माध्यमातूनही शासनाला सांगेन आणि सर्व रक्तपेढी संचालकांना पण सांगेन, आपणाकडे असलेला जो टेक्निशियन स्टाफ आहे त्याची गुणवत्ता असली पाहिजे आणि त्यांनी अतिशय मन लावून ज्या त्या रक्तगट मॅच आहेत का नाही त्याची खात्री करूनच रक्त पिशवी समोरच्या नातेवाईकाला किंवा समोरच्या हॉस्पिटलमध्ये दिलेली पाहिजे. या बाबतीत आपण सर्वांनी जरूर ती काळजी घ्यावी आणि असे चुकीच्या पद्धतीने पेशंट दगावणार नाही याबाबतची जबाबदारी ही आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आज जे पंढरपूरमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेली ही जी घटना आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, रक्तपेढीच्या हलगर्जीपणामुळे असे रुग्ण दगावता कामा नये याबाबतही आपण सर्वांनी काळजी घ्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.